Hi and hello everyone. Welcome to दळवे डिजिटल अकॅडमी. माय सेल्फ महेश दळवे. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 6.1 मधला 6th क्वेश्चन पाहणार आहे. तर 6th क्वेश्चन हा पूर्ण ह्या क्वेश्चन मध्ये 12 प्रश्न आहेत. तर ह्या 12 प्रश्न टोटल आपल्याला प्रूव्ह दॅटच्या प्रमाणे सॉल्व्ह करायचे आहे. तर प्रूव्ह दॅट म्हणजे आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये LHS इक्वल टू RHS या ठिकाणी आपल्याला दाखवायचं आहे. तर आपण पहिला क्वेश्चन करूया. तर पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेला आहे sin स्क्वेअर थिटा अपॉन cos थिटा प्लस cos थिटा इज इक्वल टू sec थिटा. तर आपण ह्या ठिकाणी जे LHS आहे ते इक्वल टू आपण RHS ह्या ठिकाणी प्रूव्ह करून दाखवणार आहे. तर या ठिकाणी मी पहिल्यांदा सर्वात अगोदर LHS ह्या ठिकाणी लिहून घेतो. तर LHS आहे sin स्क्वेअर थिटा अपॉन cos थिटा प्लस cos थिटा. तर हे LHS आहे. तर ह्या ठिकाणी आपण आता ह्या डिनॉमिनेटर मध्ये cos थिटा आहे, तर हा cos थिटा आपण ह्या cos थिटा सोबत मल्टिप्लाय करणार आहे. तर sin स्क्वेअर थिटा प्लस cos थिटा इंटू cos थिटा, तर हे येते cos स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय cos थिटा. तर ह्या ठिकाणी मी ह्या cos थिटाने ह्या cos थिटाला मल्टिप्लाय केलं, तर हे आलं cos स्क्वेअर थिटा आणि डिनॉमिनेटर दोन्हीचा डिनॉमिनेटर हा cos थिटा होणार आहे. तर ह्या ठिकाणी sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा ही आयडेंटिटी आहे, इक्वल टू 1 येतं अपॉन cos थिटा. तर ह्या ठिकाणी रिझन आपण लिहू शकतो की sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर 1 अपॉन cos थिटा म्हणजेच sec थिटा. तर हे इक्वल टू RHS. तर आपण ह्या ठिकाणी LHS इक्वल टू आपलं RHS आलेलं आहे. तर sin स्क्वेअर थिटा अपॉन cos थिटा प्लस cos थिटा इक्वल टू sec थिटा. तर आपण जे फर्स्ट क्वेश्चन आहे त्यामध्ये आपण प्रूव्ह केलेलं आहे की LHS इक्वल टू RHS आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही पूर्ण एक्सरसाइज जी आहे ही सॉल्व्ह करायची आहे. तर ह्यामध्ये आपण आयडेंटिटी फॉर्म्युले वगैरे यूज करणार आहोत. तर आता आपण सेकंड क्वेश्चन पाहूया. तर सेकंड क्वेश्चन मध्ये पहा, LHS मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, cos स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर LHS मध्ये आहे cos स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. तर ह्या ठिकाणी cos स्क्वेअर थिटा इंटू आता 1 प्लस tan स्क्वेअर थिटा, तर आपल्याला माहिती आहे 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा. तर ह्या ठिकाणी 1 प्लस tan स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी मी sec स्क्वेअर थिटा लिहिणार आहे. तर cos स्क्वेअर थिटा इंटू तर sec थिटा म्हणजेच 1 अपॉन cos स्क्वेअर थिटा. तर ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे sec थिटा म्हणजेच 1 अपॉन cos थिटा. तर हे जे रिझन आहे ह्याचं हे रिझन आहे. तर ह्या ठिकाणी बघा न्यूमरेटर मल्टिप्लिकेशन आहे. तर cos स्क्वेअर थिटा इंटू 1 cos स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय cos स्क्वेअर थिटा. तर हे दोन्ही कॅन्सल होणार आहे आणि ह्या ठिकाणी 1 येणार आहे इज इक्वल टू RHS. तर ह्या ठिकाणी cos स्क्वेअर थिटा 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर सेकंड एक्झाम्पल जे आहे त्यामध्ये आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे LHS इक्वल टू RHS. तर हे जे एक्झाम्पल आहेत खूप इझी आहेत, तुम्ही इझिली ह्या क्वेश्चन मध्ये स्कोर करू शकता.
तर असे क्वेश्चन जे आहेत ह्या ठिकाणी आपल्याला थ्रू दॅट मध्ये एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. तर हे 2 ते 3 मार्क्स साठी एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेणार आहे, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3, स्क्वेअर रूट मध्ये आपल्याला 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा दिलेला आहे, इक्वल टू आपल्याला सेक थिटा मायनस टॅन थिटा हे प्रूव्ह करायचं आहे. तर ह्या ठिकाणी मी जे LHS दिलेलं आहे ते मी ह्या ठिकाणी त्याचा यूज करणार आहे. तर ह्या ठिकाणी LHS मध्ये आपल्याला दिलेलं आहे 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. तर ह्या ठिकाणी आपण हे जे 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा स्क्वेअर रूट मध्ये दिलेला आहे, तर ह्याला आपण रॅशनलाइज करणार आहे. तर रॅशनलाइज म्हणजे काय, तर बघा, रॅशनलाइज म्हणजे या ठिकाणी 1 प्लस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. तर ह्या ठिकाणी हे जे प्लस आहे हे मायनस आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. तर 1 मायनस साइन थिटा. आता रॅशनलाइज कसं करायचंय, तर रॅशनलाइज करणं म्हणजे काय की जे डिनॉमिनेटर आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये 1 प्लस साइन थिटा दिलेला आहे, तर हे जे प्लस आहे ह्या ठिकाणी आपण मायनस लिहिणार आहे. तर 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. तर हे जे आपण केलेलं आहे ह्या ठिकाणी फक्त काय केलेलं आहे, जे डिनॉमिनेटर मध्ये आहे त्याच्यामध्ये साइन त्याची चेंज करून आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड ह्या ठिकाणी केलेलं आहे. तर ह्याला आपण म्हणणार आहे रॅशनलाइजिंग द डिनॉमिनेटर. ऑन rationalizing the denominator. तर ह्या ठिकाणी आपण जे डिनॉमिनेटर रॅशनलाइज केलेलं आहे, तर ह्या ठिकाणी फक्त साइन चेंज केली आणि त्याला मल्टिप्लाय डिवाइड केलं. आता 1 मायनस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा, तर हे येते 1 मायनस साइन थिटा स्क्वेअर आणि खाली डिनॉमिनेटर मध्ये 1 प्लस साइन थिटा आणि 1 मायनस साइन थिटा. तर ह्या ठिकाणी हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे, a मायनस b a प्लस b इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी 1 इंटू 1 1 स्क्वेअर प्लस इंटू मायनस मायनस साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा. तर हा फॉर्म्युला आपण ह्या ठिकाणी अप्लाय केलेला आहे ह्या डिनॉमिनेटर मध्ये. तर ह्या ठिकाणी बघा, हे जे न्यूमरेटर आहे हे ॲज इट इज आपण लिहिणार आहे 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर आणि डिनॉमिनेटर मध्ये 1 चा स्क्वेअर 1च होतो, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. तर ह्या ठिकाणी आपण आयडेंटिटी यूज करणार आहे. तर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा. तर ह्या ठिकाणी आयडेंटिटी आहे ही कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. तर हे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर ह्या ठिकाणी ही जी साइन स्क्वेअर थिटा हे राईट साइडला आल्यानंतर फक्त कॉस स्क्वेअर थिटा राहते. तर ह्या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये आपण 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा. तर स्क्वेअर रूटच्या बाहेर हे येणार आहे 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता ह्या ठिकाणी जे डिनॉमिनेटर आहे हे आपण आता सेपरेट लिहिणार आहे. तर 1 बाय कॉस थिटा मायनस साइन थिटा
अपॉन कॉस थिटा. तर या ठिकाणी 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे सेक थिटा आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा. तर या ठिकाणी आपली राईट हँड साईडला हे मॅच झालेलं आहे, इक्वल आहे. तर ह्या ठिकाणी स्क्वेअर रूट मध्ये 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा इज इक्वल टू सेक थिटा मायनस टॅन थिटा. तर या ठिकाणी आपण LHS इक्वल टू RHS या ठिकाणी आपण प्रूव्ह केलेलं आहे. तर हे क्वेश्चन नंबर 3 चं सोल्युशन आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी सॉल्व करणार आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला सेक थिटा मायनस कॉस थिटा इंटू कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इंटू सेक थिटा. तर हे आपल्याला या ठिकाणी LHS इज इक्वल टू RHS दाखवायचं आहे. तर ह्या क्वेश्चन मध्ये जे LHS आहे ते मी या ठिकाणी लिहितोय. तर LHS आहे या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे सेक थिटा मायनस कॉस थिटा ब्रॅकेट कंप्लीट कॉट थिटा प्लस टॅन थिटा. तर आता या ठिकाणी बघा सेक थिटा म्हणजेच 1 बाय कॉस थिटा मायनस कॉस थिटा. त्यानंतर या ठिकाणी कॉट थिटा म्हणजेच आपण आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे कॉस थिटा अपॉन साइन थिटा आणि टॅन थिटा म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. तर हे सर्व फॉर्म्युले जे आहेत ते आपल्याला माहित पाहिजे. सेक थिटा म्हणजे 1 बाय कॉस थिटा, त्यानंतर कॉट थिटा म्हणजे कॉस थिटा अपॉन साइन थिटा आणि टॅन थिटा म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता आपण ह्या ठिकाणी मल्टिप्लाय करणार आहे, क्रॉस मल्टिप्लाय. तर ह्या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये काहीच नाही म्हणजे 1 असते. तर ह्या ठिकाणी 1 इंटू 1 1 मायनस कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा आणि खाली डिनॉमिनेटर मध्ये कॉस थिटा इंटू 1 कॉस थिटा. आता या ठिकाणी कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा, साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता ह्या ठिकाणी 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा हे 1 येते आणि या ठिकाणी साइन थिटा इंटू कॉस थिटा. तर या ठिकाणी आपण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ही कन्सेप्ट आपण या ठिकाणी यूज केलेली आहे. त्यानंतर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच साइन स्क्वेअर थिटा आहे, एक आपण फॉर्म्युला या ठिकाणी यूज केलेला आहे. तर साइन स्क्वेअर थिटाला आपण साइन थिटा इंटू साइन थिटा लिहू शकतो. इंटू 1 म्हणजे ॲज इट इज न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन केलं, आता डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लाय करायचं. तर या ठिकाणी कॉस थिटा इंटू साइन थिटा इंटू कॉस थिटा. तर ह्या ठिकाणी हे साइन थिटा आणि हे एक साइन थिटा कॅन्सल होणार आहे आणि आपल्याला ह्या ठिकाणी बघा हे साइन थिटा अपॉन कॉस थिटा आणि ह्या साइडला 1 अपॉन कॉस थिटा. तर साइन थिटा अपॉन कॉस थिटा हे टॅन थिटा येतं आणि 1 अपॉन कॉस थिटा म्हणजेच सेक थिटा. तर ह्या ठिकाणी बघा
हे इक्वल आलेलं आहे RHS ला. तर या ठिकाणी आपण LHS इज इक्वल टू RHS प्रूव्ह केलेला आहे. तर sec theta minus cos theta in bracket cot theta plus tan theta is equal to tan theta into sec theta. तर या ठिकाणी हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. तर या क्वेश्चन मध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपण दोन्हीही क्वेश्चन या ठिकाणी प्रूव्ह केलेले आहेत. तर ह्या क्वेश्चनचे सोल्युशन जर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि नोटबुक मध्ये हे सगळे स्क्रीनशॉट जे काढलेले आहेत ते तुम्ही नोटबुक मध्ये लिहून काढू शकता. तुम्ही नोटबुक एक तयार करा, ह्या जॉमेट्री साठी आणि अल्जेब्रा साठी सेपरेट एक नोटबुक तयार करा. ओके, तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहे. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5, cot theta plus tan theta is equal to cosec theta into sec theta. तर ह्या ठिकाणी आपल्याला cot theta plus tan theta equal to cosec theta into sec theta हे प्रूव्ह करायचं आहे. तर ह्या ठिकाणी क्वेश्चन मध्ये जे LHS आहे ते मी ह्या ठिकाणी पहिल्यांदा लिहित आहे. तर cot theta plus tan theta, तर हे इक्वल टू आपण RHS या ठिकाणी दाखवणार आहे. तर cot theta म्हणजेच काय, cos theta अपॉन sin theta प्लस tan theta म्हणजे काय, sin theta अपॉन cos theta. तर आपण ह्या ठिकाणी आता क्रॉस मल्टिप्लाय करणार आहे. cos theta into cos theta, तर हे आहे cos स्क्वेअर theta प्लस sin theta into sin theta, हे आहे sin स्क्वेअर theta आणि sin theta into cos theta, आता आपण ह्या ठिकाणी बघा न्यूमरेटर जे आहे ते न्यूमरेटर cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा म्हणजे 1 डिवाइडेड बाय sin थीटा इंटू cos थीटा. तर ह्या ठिकाणी आपण आयडेंटिटी यूज केलेली आहे, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता ह्या ठिकाणी मी 1 अपॉन sin थीटा इंटू 1 अपॉन cos थीटा. तर 1 अपॉन sin थीटा म्हणजेच कोसेक थीटा आणि 1 अपॉन cos थीटा म्हणजेच सेक थीटा. तर ह्या ठिकाणी आपण हे LHS इज इक्वल टू RHS ह्या ठिकाणी प्रूव्ह केलेला आहे. तर cot थीटा प्लस tan थीटा is equal to cosec theta into sec theta. तर ह्या ठिकाणी आपण क्वेश्चन 5 जे आहे त्याचं आपण या ठिकाणी प्रूव्ह दॅट हे क्वेश्चन प्रूव्ह केलेलं आहे. तर हे जे ट्रिगोनोमेट्री चॅप्टर आहे हा पुढे चालून 11th आणि 12th स्टँडर्ड मध्ये सुद्धा हा चॅप्टर सिलेबस मध्ये आहे आपल्या. तर हा चॅप्टर आता ह्याचा बेस चांगल्या प्रकारे परफेक्ट करा आणि हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे, स्कोरिंग चॅप्टर आहे. तर फक्त फॉर्म्युले आणि या ठिकाणी रिलेशन्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर आता आपण क्वेश्चन नंबर 6 सॉल्व करूया. तर क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला जे LHS आहे ते आहे 1 अपॉन सेक थीटा मायनस टॅन थीटा. तर हे आपल्याला LHS मध्ये दिलेलं आहे. तर आपण ह्या ठिकाणी काय करणार आहे, रॅशनलाइज करणार आहे.
तर रॅशनलाइज करणं म्हणजे काय, सेक थिटा मायनस टॅन थिटा. तर रॅशनलाइज करणं म्हणजे या ठिकाणी आपण जे डिनॉमिनेटर दिलं आहे त्यामध्ये फक्त साइन चेंज करून ते डिवाइड मल्टिप्लाय अँड डिवाइड करणार आहेत आपण. तर सेक थिटा प्लस टॅन थिटा, तर मी फक्त मायनसच्या ठिकाणी प्लस या ठिकाणी लिहिलेलं आहे. डिनॉमिनेटर मध्ये जे मायनस आहे त्या ठिकाणी प्लस आणि ते मल्टिप्लाय डिवाइड करत आहे. तर ह्या प्रोसेसला आपण म्हणतो ऑन रॅशनलाइजिंग द डिनॉमिनेटर. ऑन रॅशनलाइजिंग द डिनॉमिनेटर. तर ह्या ठिकाणी आपण डिनॉमिनेटर जे आहे ते रॅशनलाइज केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आता आपण मल्टिप्लाय करणार आहे. 1 इंटू सेक थिटा प्लस टॅन थिटा हे येत आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा, आणि डिनॉमिनेटर मध्ये या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. तर या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन मध्ये आपण म्हणजे हे आहे ए मायनस बी ए प्लस बीच्या फॉर्ममध्ये. तर हे दोन्ही मल्टिप्लाय केल्यानंतर हे येते ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी सेक थिटा सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. तर हे जे न्यूमरेटर मध्ये सेक थिटा प्लस टॅन थिटा हे आपण ॲज इट इज लिहिणार आहेत. आणि सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा हे 1 येते, कारण की हे एक आयडेंटिटी आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, ही आयडेंटिटी आपण यूज केली. तर ह्या ठिकाणी जर हा टॅन स्क्वेअर थिटा पलीकडल्या साईडला गेल्यानंतर हे 1 इथंच राहतो. तर हे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा, तर ही आयडेंटिटी ह्या ठिकाणी आपण यूज केलेली आहे. तर 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. तर हे सेक थिटा प्लस टॅन थिटा. तर ह्या ठिकाणी आपली जी राईट हँड साईड आहे ती आलेली आहे. तर ह्या ठिकाणी therefore 1 upon sec theta minus tan theta is equal to sec theta plus tan theta हे आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. तर क्वेश्चन नंबर 5 आणि 6 चा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. तर हे जे ब्रॅकेट मध्ये आपण लिहितोय हे रिझन असतात. जे काय आपण चेंजेस करतो ते आपण हे रिझन्स जॉमेट्री मध्ये राईट साईडला लिहितो, जेणेकरून जे टीचर चेक करतायत त्यांना ते समजते की तुम्ही कोणत्या रेफरन्सने ते उत्तर लिहिलेलं आहे. तर हे प्रूव्ह दॅट क्वेश्चन आहे, त्यामुळे आपल्याला प्रत्येक स्टेप आपण कुठून लिहिलेली आहे, त्याचं रिलेशन काय आहे, त्याचा रेफरन्स काय आहे ते आपल्याला ब्रॅकेटमध्ये राईट साईडला लिहावं लागतं. तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन नंबर 7, सेक टू द पॉवर 4 थिटा मायनस कॉस टू द पॉवर 4 थिटा हे आपल्याला इक्वल दाखवायचं आहे 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. तर ह्या ठिकाणी जे आपल्याला LHS दिलेलं आहे ते LHS मी ॲज इट इज लिहितोय. तर ह्या ठिकाणी LHS आहे सेक टू द पॉवर 4 थिटा मायनस कॉस टू द पॉवर 4 थिटा. तर ह्या ठिकाणी बुकमध्ये प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, तर हे सेक नाही आहे, तर हे करेक्शन आहे ह्या ठिकाणी. तर करेक्शन काय आहे ते सांगतो मी. तर ह्या ठिकाणी करेक्शन हे आहे की इथं सेक टू द पॉवर 4 थिटा आहे, तर हे सेक नसून हे आहे साइन टू द पॉवर 4 थिटा. तर हे आहे साइन टू द पॉवर 4 थिटा मायनस कॉस टू द पॉवर 4 थिटा. तर ह्या ठिकाणी मी हे साइन टू द पॉवर 4 थिटा जे आहे त्याला मी थोड्या डिफरंट फॉर्म मध्ये लिहितोय. तर ह्याला मी असं लिहितोय साइन स्क्वेअर थिटा आणि ब्रॅकेट स्क्वेअर मायनस कॉस
स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. तर हे जे आहे हे आलेलं आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये. तर हे आहे ए मायनस बी ए प्लस बी. तर ह्या ठिकाणी साइन थिटा मायनस कॉस साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेट आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये. तर हे झालं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर हे ए स्क्वेअर बी स्क्वेअर हे आहे ए मायनस बी आणि ए प्लस बी म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. तर हे जे आहे साइन स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर याला आपण ह्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. तर हे फॉर्म्युला आपण ह्या ठिकाणी यूज केलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा हे ॲज इट इज लिहिणार आहे इंटू साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच 1, कारण की हे आयडेंटिटी आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ही आयडेंटिटी आहे. तर या ठिकाणी हे आलेलं आहे साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 हे येणार आहे. तर हे जे साइन स्क्वेअर थिटा आहे त्याला आपण आता रिप्लेस करणार आहेत. साइन स्क्वेअर थिटाला 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. तर ह्याला आपण रिप्लेस केलेला आहे. तर 1 साइन स्क्वेअर थिटाला आपण साइन स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी लिहिलेला आहे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, कारण की ही एक आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर हे ह्या ठिकाणी हा कॉस स्क्वेअर थिटा हे राईट साईडला आल्यानंतर हे होते साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. तर आता आपण हे ब्रॅकेट कंप्लीट काढून टाकणार आहे. तर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. तर हे येत आहे 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. तर ह्या ठिकाणी आपलं हे इक्वल टू RHS आलेलं आहे. देअरफॉर साइन टू द पॉवर 4 थिटा मायनस कॉस टू द पॉवर 4 थिटा is equal to 1 minus 2 cos square theta. तर या ठिकाणी LHS is equal to RHS आपण प्रूव्ह केलेला आहे. तर हे क्वेश्चन नंबर 7 चं सोल्युशन आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 8 सॉल्व करणार आहे. क्वेश्चन नंबर 8 sec theta plus tan theta is equal to cos theta upon 1 minus sin theta. तर ह्या ठिकाणी जे RHS आहे ते मी इक्वल टू RHS दाखवणार आहे. RHS is equal to LHS दाखवणार आहे. तर ह्या ठिकाणी मी RHS चा यूज करतोय cos theta upon 1 minus sin theta. तर हे जे RHS लिहिलेलं आहे हे सॉल्व करून मी इक्वल टू LHS आणणार आहे. तर ह्या ठिकाणी cos theta upon 1 minus sin theta जे आहे ह्याला आता ह्या ठिकाणी मी जे डिनॉमिनेटर आहे त्याला रॅशनलाइज करणार आहे. तर रॅशनलाइजिंग द डिनॉमिनेटर म्हणजेच काय की जे डिनॉमिनेटर दिलं आहे त्याची साइन चेंज करून ते मल्टिप्लाय डिवाइड करायचं आहे. तर ह्या ठिकाणी मी मल्टिप्लाय आणि डिवाइड केलेलं आहे साइन चेंज करून. तर ह्या प्रोसेसला म्हणायचं on rationalizing the denominator. तर ह्या ठिकाणी बघा तर आता आपण मल्टिप्लाय करणार आहे. तर cos theta इंटू 1 प्लस साइन थिटा आणि डिनॉमिनेटर मध्ये 1 minus sin theta in bracket 1 plus sin theta. तर जे डिनॉमिनेटर आहे तर हे बघा a minus b आणि a plus b च्या फॉर्म मध्ये आहे.
तर हे फॉर्म्युला होतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर आपण हे आता फॉर्म्युला ह्या ठिकाणी अप्लाय करणार आहे. तर कॉस थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस साइन थिटा, तर डिनॉमिनेटर मध्ये 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा. तर न्यूमरेटर ॲज इट इज 1 प्लस साइन थिटा डिवायडेड बाय, आता 1 मायनस 1 स्क्वेअर म्हणजे 1 साइन स्क्वेअर थिटा. तर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा. तर ह्या ठिकाणी 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू आपण कॉस स्क्वेअर थिटा हे या ठिकाणी आपण डिनॉमिनेटर रिप्लेस केलेला आहे. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा. या ठिकाणी आयडेंटिटी आपण यूज केली आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर हा जो साइन स्क्वेअर थिटा आहे तो राईट साइडला आल्यानंतर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा होतो आणि 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा. तर ह्या ठिकाणी बघा इथं कॉस स्क्वेअर थिटा आहे, इथं कॉस थिटा आहे. इथं दोन कॉस थिटा इंटू कॉस थिटा आहे, तर इथला एक कॉस थिटा कॅन्सल करता येतो आपल्याला. तर ह्या ठिकाणी काय बाकी राहते, तर ह्या ठिकाणी 1 प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. तर ह्या ठिकाणी 1 प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा हे बाकी आहे. तर ह्याला आपण असं लिहू शकतो 1 अपॉन कॉस थिटा प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. तर मी ह्या ठिकाणी 1 प्लस साइन थिटा लिहायला सेपरेट करून हे डिनॉमिनेटर दोन्ही साईडला मी लिहिले आहेत. 1 च्या खाली लिहिलं आहे आणि साइनच्या खाली. तर 1 मायनस कॉस थिटा म्हणजेच सेक थिटा आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच टॅन थिटा. तर हे इक्वल टू LHS. तर ह्या ठिकाणी आपण सेक थिटा प्लस टॅन थिटा हे इक्वल दाखवलेलं आहे कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. तर क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 या ठिकाणी आपण प्रूव्ह केलेले आहे. तर क्वेश्चन नंबर 8 मध्ये फक्त आपण काय चेंज केलेलं आहे, तर या ठिकाणी आपण जे RHS आहे ते आपण इक्वल टू LHS या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर एवढंच फक्त डिफरन्स आहे. तर आपण LHS इक्वल टू RHS ही दाखवू शकतो किंवा RHS इक्वल टू LHS ही दाखवू शकतो. तर अशा प्रकारे आपण हे प्रूव्ह केलेलं आहे क्वेश्चन नंबर 8. आता आपण ह्या दोन्ही क्वेश्चनचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, इंटरेस्टिंग आहे हे क्वेश्चन सॉल्व्ह करायला, खूप मजा येते. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत, क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 9. तर क्वेश्चन नंबर 9 मध्ये आपल्याला दिलेलं आहे, इफ tan theta plus 1 by tan theta is equal to 2, then show that tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 2. तर ह्या ठिकाणी आपल्याला tan theta plus 1 upon tan theta is equal to 2. तर हे आपल्याला गिवन आहे. तर ह्याचा यूज करून आपल्याला tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 2 हे प्रूव्ह करायचं आहे.
तर ह्या ठिकाणी मी स्क्वेअर करणार आहे, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. तर स्क्वेअरिंग बोथ साइड्स, दोन्ही साइडला स्क्वेअर केल्यानंतर पहा हे आहे tan थीटा प्लस 1/tan थीटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2 स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी मी आता फॉर्म्युला यूज करणार आहे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा. तर तो फॉर्म्युला आहे a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला ह्या ठिकाणी यूज करणार आहे. तर सुरुवातीला हे आहे a आणि हे आहे b. तर ह्या ठिकाणी a स्क्वेअर म्हणजे a चा स्क्वेअर म्हणजे tan स्क्वेअर थीटा प्लस 2 हे 2 a म्हणजे tan थीटा इंटू b म्हणजे 1/tan थीटा प्लस b स्क्वेअर म्हणजे 1/tan थीटाचा स्क्वेअर इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर 4. तर ह्या ठिकाणी बघा हे tan थीटा आणि हे tan थीटा मल्टिप्लिकेशन आहे दोन्हीच्या मध्ये, त्यामुळे हे दोन्ही कॅन्सल न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये आहे. तर ह्या ठिकाणी हे tan स्क्वेअर थीटा ॲज इट इज आपण लिहिणार आहे प्लस 2 हे कॅन्सल 2 इंटू 1 2 प्लस 1 चा स्क्वेअर 1 आणि tan थीटाचा स्क्वेअर tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 4. तर ह्या ठिकाणी tan स्क्वेअर थीटा, आता हा जो प्लस 2 आहे तो राईट साइडला आपण नेणार आहे, तर ते मायनस होणार आहे. तर आणि हे जे बाकीचं आहे लेफ्ट साइडचं हे ॲज इट इज आपण लिहिणार आहे. तर ह्या ठिकाणी 4 मायनस 2. तर tan स्क्वेअर थीटा प्लस 1/tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 2. तर हे जे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलं तर tan थीटा प्लस 1/tan थीटा इज इक्वल टू 2, ह्याचा यूज करून आपण ह्या ठिकाणी tan स्क्वेअर थीटा प्लस 1/tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 2 हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. तर हे आहे क्वेश्चन नंबर 9 चं सोल्युशन. आता आपण क्वेश्चन नंबर 10 सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन नंबर 10, tan a upon 1 plus tan square a bracket square plus cot a upon 1 plus cot square a bracket square हे इक्वल आपल्याला दाखवायचं आहे sin a into cos a ला. तर ह्या ठिकाणी जे LHS दिलेलं आहे ते मी ॲज इट इज लिहून घेतो. तर ह्या ठिकाणी LHS आहे tan a upon 1 plus tan square a bracket square plus cot a divided by 1 plus cot square a ब्रॅकेट स्क्वेअर. तर हे आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये LHS दिलेलं आहे. तर ह्या LHS मध्ये आपण आता काही चेंजेस करून आपण हे इक्वल टू RHS आणणार आहे. तर ह्या ठिकाणी जे डिनॉमिनेटर मध्ये 1 plus tan square a आहे आणि 1 plus cot square a आहे, तर ह्यांची आयडेंटिटी आपण यूज करणार आहे. तर tan a अपॉन 1 plus tan square a म्हणजे sec square a आणि हे ब्रॅकेट स्क्वेअर प्लस cot a divided by 1 plus cot square a म्हणजे cosec square a ब्रॅकेट स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी आपण दोन आयडेंटिटी यूज केले आहेत. पहिली आयडेंटिटी आहे 1 plus tan square a is equal to sec square a आणि दुसरी आयडेंटिटी आहे 1 plus cot square a is equal to
कोसेक स्क्वेअर ए. तर ह्या दोन आयडेंटिटी आपण ह्या ठिकाणी यूज केलेल्या आहेत. तर आता ह्या ठिकाणी बघा, हे जे सेक स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर आहे, तर ह्याला आपण ह्या ठिकाणी असं लिहू शकतो. तर हे जे टॅन ए आहे, तर टॅन ए ला मी साइन ए अपॉन कॉस ए. तर टॅन ए ला मी साइन ए अपॉन कॉस ए असं लिहिलेलं आहे. आता हे जे 1 अपॉन सेक स्क्वेअर ए आहे ब्रॅकेट स्क्वेअर, ह्याला हे आपण चेंज करणार आहे. तर आधी आपण ॲज इट इज मी खाली डिनॉमिनेटर मध्ये लिहिलेलं आहे. आता नंतर हे कॉट ए म्हणजेच आपण असं लिहू शकतो, या कॉट ए ला कॉस ए अपॉन साइन ए इंटू हे जे डिनॉमिनेटर मध्ये कॉस स्क्वेअर ए आहे, हे ॲज इट इज आपण लिहिणार आहे कॉस स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर. आता ह्या ठिकाणी बघा, हे साइन ए अपॉन कॉस ए हे ॲज इट इज. त्यानंतर 1 अपॉन सेक ए म्हणजेच काय, कॉस स्क्वेअर ए. तर ह्याला मी असं कॉस स्क्वेअर ए. तर याच्या पूर्वी आपण काय करणार आहेत, तर हे जे सेक स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर आहे, तर हे दोन्हीचं स्क्वेअर केल्यानंतर हे सेक टू द पॉवर 4a येते. तर आपण आधी ह्या ठिकाणी त्याचा स्क्वेअर करून घेऊया, जेणेकरून सॉल्व्ह करायला इझी जाणार आहे. तर मी फक्त काय केलेलं आहे, टॅन ए च्या ठिकाणी साइन ए अपॉन कॉस ए लिहिलेलं आहे, आणि हे जे सेक स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर आहे, हे ॲज इट इज लिहिलेलं आहे. तर ह्या ठिकाणी याचा स्क्वेअर केल्यानंतर हे येते सेक टू द पॉवर 4a प्लस कॉस ए अपॉन साइन ए इंटू 1 अपॉन कोसेक स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर. तर ह्याचा स्क्वेअर जर केलाय तर हे येते कॉस टू द पॉवर 4a. तर आता आपण ह्या ठिकाणी एक फॉर्म्युला यूज करणार आहेत. तर तो फॉर्म्युला बघा, तर 1 अपॉन सेक ए म्हणजेच काय, कॉस टू द पॉवर 4a. 1 अपॉन सेक ए म्हणजे कॉस ए, तर मी 1 अपॉन सेक टू द पॉवर 4a ला कॉस टू द पॉवर 4a लिहिलेला आहे, प्लस कॉस ए अपॉन साइन ए. तर ह्या ठिकाणी 1 अपॉन कोसेक टू द पॉवर 4a, तर ह्याला आपण साइन टू द पॉवर 4a लिहू शकतो. कारण की रिझन मी ह्या ठिकाणी लिहितोय, 1 अपॉन सेक ए म्हणजेच कॉस ए, आणि दुसरं म्हणजे 1 अपॉन कोसेक ए म्हणजे साइन ए. तर हे फॉर्म्युले आपण ह्या ठिकाणी यूज केलेले आहेत. तर 1 अपॉन कोसेक ए म्हणजे साइन ए, आणि 1 अपॉन सेक ए म्हणजे कॉस ए. तर हे दोन फॉर्म्युले ह्या ठिकाणी अप्लाय केलेले आहेत. तर ह्या ठिकाणी बघा, आता कॅन्सलेशन आपल्याला ह्या स्टेपमध्ये करता येते. तर काय कॅन्सल आपण करू शकतो, तर मी ते कॅन्सलेशन तुम्हाला बघा, ह्या ठिकाणी बघा, हे कॉस ए आहे डिनॉमिनेटर मध्ये, इथं मल्टिप्लिकेशन आहे, आणि इथं कॉस टू द पॉवर 4a आहे. तर हे 4a, तर ह्याच्यापैकी एक एक कॉस ए कॅन्सल केल्यानंतर ह्या ठिकाणी राहते 3a, आणि ह्या ठिकाणी पण हे एक साइन ए कॅन्सल, इथला एक साइन ए कॅन्सल, तर इथं 3 राहते. तर ह्या ठिकाणी साइन ए इंटू cos to the power cube a plus cos a into sin to the power cube a. तर ह्या ठिकाणी या दोन्ही साइडला बघा, साइन ए प्रेझेंट आहे, तर ह्या दोन्ही मधून साइन ए मी कॉमन काढतोय. तर ह्या ठिकाणी साइन ए, आणि दुसरी गोष्ट ह्या ठिकाणी बघा, कॉस ए आणि कॉस ए आहे, तर हे कॉस ए पण कॉमन काढतोय. आता जे बाकीचे राहिलेले आहेत ते आपण ॲज इट इज ब्रॅकेट मध्ये लिहिणार आहे. तर ह्या ठिकाणी साइन ए तर आपण बाहेर काढलेला आहे, आणि कॉस क्यूब ए मधलं एक कॉस ए बाहेर काढले, तर ह्या ठिकाणी राहणार आहे कॉस स्क्वेअर ए प्लस. आता ह्या ठिकाणी पण कॉस ए आपण बाहेर काढलेले, कारण की दोन्हीकडे आहे कॉस ए. ह्या ठिकाणी पण साइन ए आहे, साइन ए,
तर इथला एक साइन ए आपण बाहेर काढलाय, इथला पण साइन ए. तर ह्या साइन क्यूब ए मधला एक साइन ए काढल्यानंतर इथे राहणार आहे साइन स्क्वेअर ए. तर बघा या ठिकाणी हे साइन ए कॉस ए आणि कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए म्हणजेच 1, कारण की आपण आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. तर ह्या ठिकाणी बघा साइन ए इंटू कॉस ए, तर हे 1 येते. तर ह्या ठिकाणी साइन ए कॉस ए, तर हे इक्वल टू RHS आलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपण प्रूव्ह केलेलं आहे की tan ए अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस cot ए अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू साइन ए कॉस ए. तर हे आपण ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 10 जे आहे हे प्रूव्ह केलेलं आहे. तर हे क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10 चं सोल्युशन आहे, हे आपण प्रूव्ह केलेले आहेत. तर हे थोडे पहिल्या एक्झाम्पल पेक्षा डिफिकल्ट आहेत, पण प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही सहजरित्या करू शकता. तर ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 9 आणि 10 चं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. तर आपण आता शेवटचे 2 एक्झाम्पल पाहणार आहेत, क्वेश्चन नंबर 11 आणि क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 11 मध्ये आपण आपल्याला दिलेला आहे sec to the power 4a in bracket 1 minus sin to the power 4a minus 2 tan square a equal to 1 आपल्याला ह्या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. तर ह्या ठिकाणी मी लेफ्ट हँड साइड घेणार आहे, लेफ्ट हँड साइडचा यूज करून आपण राईट हँड साइड प्रूव्ह करणार आहे. तर ह्या ठिकाणी LHS आहे 1 minus sec to the power 4a sec to the power 4a in bracket 1 minus sin to the power 4a minus 2 tan square a. तर ह्या ठिकाणी तर हे sec to the power 4a जे आहे ते आपण ॲज इट इज लिहिणार आहे. त्यानंतर आता स्लोली आपण चेंजेस या ठिकाणी करणार आहे. तर चेंजेस काय करतोय पहा आम्ही. तर ह्या ठिकाणी sin to the power 4a जे आहे त्याला मी sin स्क्वेअर a ब्रॅकेट स्क्वेअर, तर मी काय केलंय sin to the power 4a आहे त्याला मी sin स्क्वेअर a ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे ह्याचं जर स्क्वेअर केला तर हेच येणार आहे minus 2 tan स्क्वेअर a. तर हे आलेलं आहे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. तर ह्या ठिकाणी हे जे आहे हे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आहे. तर आपण ह्याचं जर एक्सपान्शन केलं तर हे येते a मायनस बी a प्लस बी. तर हा फॉर्म्युला आपण इथं अप्लाय करणार आहे. तर मी हे sec to the power 4a ॲज इट इज लिहितोय. आता इथं हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर आधी a मायनस बी, तर ह्या ठिकाणी हे a आहे आणि हे b आहे. तर आधी a मायनस बी, तर ह्या ठिकाणी a म्हणजे 1 मायनस b म्हणजे साइन स्क्वेअर a. त्यानंतर ह्या ठिकाणी a मायनस बी, आता a प्लस बी, a प्लस बी म्हणजे a म्हणजे 1 प्लस b म्हणजे साइन स्क्वेअर a. तर ह्या ठिकाणी बघा मायनस 2 tan स्क्वेअर a. तर ह्याला आपण चेंज केलेला आहे ह्याच्यामध्ये. तर ह्या ठिकाणी हे जे 1 मायनस साइन स्क्वेअर a ला आपण रिप्लेस करणार आहे. तर हे जे sec to the power 4a आहे ह्याला आपण असं लिहू शकतो 1 by cos to the power 4a.
इंटू आता 1 मायनस साइन स्क्वेअर ए म्हणजेच काय कॉस स्क्वेअर ए. तर हे दोन चेंजेस मी या ठिकाणी केलेले आहेत. तर 6 टू द पॉवर 4 ए म्हणजे 1 बाय कॉस टू द पॉवर 4 ए इंटू 1 मायनस 6 साइन स्क्वेअर ए म्हणजेच कॉस स्क्वेअर ए. तर हे दोन चेंजेस केलेले आहेत. बाकी आपण ॲज इट इज लिहिणार आहेत. तर ह्या ठिकाणी मी कोणते फॉर्म्युले यूज केले ते मी इथे लिहितोय. तर मी ह्या ठिकाणी सेक ए म्हणजेच 1 बाय कॉस ए हा एक फॉर्म्युला यूज केलेला आहे आणि 1 मायनस साइन स्क्वेअर ए म्हणजेच कॉस स्क्वेअर ए हे एक यूज केलेलं आहे या ठिकाणी. तर आता हे कॉस टू द पॉवर कॉस स्क्वेअर ए आणि इथं कॉस टू द पॉवर 4 ए आहे. तर हे आणि ह्याच्यातले 2 कॅन्सल होणार आहेत. या ठिकाणी 2 राहणार. तर आपण ह्या ठिकाणी ह्याला 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए आणि हे बाकीचं जे आहे 1 प्लस साइन स्क्वेअर ए मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. तर हे आपण या ठिकाणी जे बाकीचे राहिलेले आहेत ते आपण ॲज इट इज लिहिलेले आहेत. तर ह्या ठिकाणी आपण आता हे 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहे. तर आधी 1 सोबत मल्टिप्लाय करू. 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए इंटू 1 तर हे ते 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए प्लस 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर ए. तर हे ते 1 इंटू साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. तर आपण ह्याने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला आहे मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. आता 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए म्हणजेच काय सेक स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए म्हणजेच काय टॅन स्क्वेअर ए आणि हे मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. आता ह्या ठिकाणी बघा टॅन स्क्वेअर ए मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. तर हे येत आहे सेक स्क्वेअर ए. आता हे टॅन स्क्वेअर ए मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. तर हे येते मायनस टॅन स्क्वेअर ए आणि आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे सेक स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ए म्हणजेच 1 हे इक्वल टू RHS आपलं ह्या ठिकाणी आलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपण आयडेंटिटी यूज केली आहे. तर कोणती आयडेंटिटी यूज केली आहे तर सेक स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर ए ही आयडेंटिटीचा यूज केलेला आहे. तर ह्या ठिकाणी हे जर टॅन स्क्वेअर ए ह्या साईडला आलं तर लेफ्ट साईडला आल्यानंतर हे सेक स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 येते. तर ह्या ठिकाणी आपलं जे LHS आहे हे इक्वल टू RHS आलेलं आहे. तर क्वेश्चन नंबर 11 हे अशा प्रकारे आपण प्रूव्ह केलेलं आहे. तर हे एक्झाम्पल जर समजलं नसेल तर तुम्ही परत एकदा त्याला 2-3 वेळा पहा, कारण की या ठिकाणी आपण फॉर्म्युले यूज करून आणि काही चेंजेस करून या ठिकाणी आपण ते सॉल्व्ह केलेलं आहे. तर चेंजेस बघा या ठिकाणी आधी चेंजेस झाले, इथंही चेंज झालं, त्यानंतर हे बाकीचं ॲज इट इज लिहिलं आपण. त्यानंतर ह्या 1 अपॉन कॉस स्क्वेअरने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. तर मल्टिप्लाय केल्यानंतर 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए इंटू 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए आणि 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर ए. तर साइन स्क्वेअर ए इंटू 1 साइन स्क्वेअर ए आणि कॉस स्क्वेअर ए ॲज इट इज हे ॲज इट इज लिहिलं. त्याला हे फॉर्म्युले अप्लाय केले या ठिकाणी ह्या दोन्ही ठिकाणी. तर 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए म्हणजे सेक स्क्वेअर ए आणि साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए म्हणजे टॅन स्क्वेअर ए मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. तर टॅन स्क्वेअर ए मायनस 2 टॅन स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ए येते आणि सेक स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ए म्हणजेच 1. सेक स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. तर अशा प्रकारे RHS आलेला आहे. तर आपण LHS इज इक्वल टू RHS प्रूव्ह केलेला आहे. क्वेश्चन नंबर 11 चं प्रूफ या ठिकाणी मी दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 12 tan theta upon sec theta minus 1 equal to tan theta plus sec theta plus 1 divided by tan theta plus sec theta minus 1.
तर ह्या ठिकाणी आपण जे लेफ्ट हँड साइड ही आधी घेणार आहे. तर लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड आपण दाखवणार आहे. तर LHS आहे tan थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1. तर ह्या ठिकाणी आपण जे डिनॉमिनेटर आहे त्याला रॅशनलाइज करणार आहे. तर tan थिटा डिवाइडेड बाय सेक थिटा मायनस 1. तर ह्या ठिकाणी रॅशनलाइज करायचं आहे आपल्याला. तर रॅशनलाइजिंग डिनॉमिनेटर म्हणजेच काय, तर डिनॉमिनेटर मध्ये जे मायनस साइन आहे ती आपण या ठिकाणी प्लस घेणार आहेत. तर ह्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, तर ऑन रॅशनलाइजिंग द डिनॉमिनेटर. तर ह्या ठिकाणी मी जे डिनॉमिनेटर आहे ते रॅशनलाइज केलेलं आहे. तर रॅशनलाइज केल्यानंतर आता आपण या ठिकाणी मल्टिप्लाय करणार आहेत. tan थिटा इंटू सेक थिटा प्लस 1 डिवायडेड बाय, आता हे a मायनस बी ए प्लस बी च्या फॉर्म मध्ये आहे. तर हे दोन्हीचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर हे येते a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी सेक थिटा स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 स्क्वेअर. तर आपण ह्या ठिकाणी हे जे आहे डिनॉमिनेटर a मायनस बी ए प्लस बी च्या फॉर्म मध्ये येते. ते दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर a मायनस बी इंटू ए प्लस बी हे येतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी हे आलेलं आहे. तर या ठिकाणी बघा न्यूमरेटर जे आहे ते मी ॲज इट इज लिहित आहे. तर या ठिकाणी सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. तर या ठिकाणी बघा tan थिटा इंटू सेक थिटा प्लस 1 हे ॲज इट इज आपण लिहिणार आहे. सेक थिटा प्लस 1 आणि डिनॉमिनेटर मध्ये हे सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 दिलेलं आहे. तर हे रिप्लेस होणार आहे tan स्क्वेअर थिटा ने. तर ह्या ठिकाणी मी एक आयडेंटिटी यूज केलेली आहे. 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा जे आहे. तर ह्या ठिकाणी हा जो 1 ह्या राईट साईडला गेल्यानंतर इथं फक्त tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 राहते. तर ही आयडेंटिटी ह्या ठिकाणी आपण अप्लाय केली आहे डिनॉमिनेटर साठी. सेक स्क्वेअर थिटा मायनस 1, तर सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजे tan स्क्वेअर थिटा. आता ह्या ठिकाणी tan थिटा आहे, ह्या ठिकाणी tan स्क्वेअर थिटा, तर ही कॅन्सल होऊन जाणार. ह्या ठिकाणी एक tan थिटा आणि इथला एक tan थिटा कॅन्सल. तर इथं बाकी आहे सेक थिटा प्लस 1 डिवायडेड बाय tan थिटा. तर हे आपलं या ठिकाणी हे डिलीट केले आहे, कॅन्सल केल्यानंतर हे आलेलं आहे. तर ह्या ठिकाणी tan थिटा डिवायडेड बाय सेक थिटा मायनस 1 इक्वल टू सेक थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा हे आपल्याला मिळालेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपण एक थेरम अप्लाय करणार आहे. तर थेरम ऑन इक्वल रेशो. आता आपण बाय थेरम ऑन इक्वल रेशो, तर ह्या थेरम नुसार बाय थेरम ऑन इक्वल रेशोज, तर या ठिकाणी हे दोन्ही पण आपण काय करणार आहे, बाय थेरम ऑन इक्वल रेशो म्हणजे काय, तर या ठिकाणी tan थिटा मध्ये प्लस साइन पुट करायची आणि हे ॲज इट इज जे न्यूमरेटर आहे ते आपण ऍड करणार आहे. आणि इथं डिनॉमिनेटर सेक थिटा मायनस प्लस tan थिटा. तर हे थेरम अप्लाय केल्यानंतर हे आपल्याला अशा प्रकारे हे आलेलं आहे. तर
इथं आपण हे थिरम अप्लाय केलेलं आहे. तर या साईडला आपल्याला tan थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इक्वल टू tan थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन, या ठिकाणी आपण tan थिटा अगोदर लिहिणार आहे. तर tan थिटा प्लस सेक थिटा मायनस 1. तर बघा त्या ठिकाणी हे जे आपल्याला जे क्वेश्चन मध्ये दिलं तर LHS इज इक्वल टू RHS या ठिकाणी आपण प्रूव्ह केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपण थिअरम अप्लाय केलेला आहे. बाय थिअरम ऑन इक्वल रेशो म्हणजे काय, जे आपल्याला ह्या ठिकाणी LHS इक्वल टू हे आलेलं आहे, हे आपण ह्या ॲज इट इज लिहिलं आणि ह्या ठिकाणी थिअरम अप्लाय केला. तर थिअरम अप्लाय केल्यानंतर हे जे दोन आहेत हे न्यूमरेटर आणि हे न्यूमरेटर हे ॲड करायचे, त्यानंतर हे डिनॉमिनेटर दोन्ही ॲड करायचे. तर आपलं जे LHS आहे हे इक्वल टू जे क्वेश्चनमध्ये RHS दिलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी प्रूफ मिळालेलं आहे, प्रूफ केलेलं आहे आपण. तर देअरफॉर tan थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 हे इक्वल टू tan थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 डिवाइडेड बाय tan थिटा प्लस सेक थिटा मायनस 1 हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. तर हे आहे क्वेश्चन नंबर 12 चं सोल्युशन. तर क्वेश्चन नंबर 11 आणि 12 हे दोन्हीचं सोल्युशन ह्या ठिकाणी मी दिलेलं आहे. तर आता जी आपण प्रॅक्टिस सेट 6.1 पाहिलेली आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 मध्ये हे जे 12 प्रश्न होते ते 12ही प्रश्न मी ह्या ठिकाणी डिटेलमध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. तर ह्यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला स्क्रीनशॉट काढून पाठवू शकतात. Thank you for watching this video. I hope that this video will be useful to you. And don't forget to subscribe our channel, share, like and comment. Thank you.